नमस्कार, मी अनिता. मराठमोळी रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी. आज आपण बनवूया चिकन बिर्याणी. त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलंय आणि चिकन मॅरिनेशनला आपण हे मॅरिनेशनला लागणारं साहित्य: एक कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, थोडी कोथिंबीर आहे, थोडं दही आहे 4 चमचे, लय आंबट नाहीये, आणि हे खरडा आहे थोडासा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि एक मिरची टाकली. वरून आपल्याला लागणार आहे मीठ, 1 चमचा आहे मीठ तुमच्या आवडीनुसार, अर्धा चमचा हळद आहे, लाल तिखट आहे आणि थोडासा आपण घरातला खडा मसाला टाकणार आहे. आपण आता चिकन मॅरिनेशन करून घेऊया. तर सर्वप्रथम दही जाईल, खरडा टाकायचा आहे, हळदी पावडर टाकायची, लाल तिखट टाकायचं, पत्ता टाकायचा थोडा, कोथिंबीर टाकायची, आपल्याला एकत्र करून घ्यायचं. पद्धतीने आपण आता हे मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. याला 15 मिनिटं ठेवू. याला आपण चिकन ठेवलं होतं मॅरिनेशन करायला, याला 15 मिनिटं होऊन गेले. आता हे आपल्याला शिजायला लावायचं. हे बघा किती छान मॅरिनेशन झाले. ते कमी गॅसवरती हे 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचं आपल्याला. आपण बिर्याणी परतायचा मसाला घेऊया. हिरवं वाटण, त्याच्यासाठी आपण आलं घेतले 2 मोठे तुकडे, त्याचे बारीक काप करून घेतले, 4 गड्डे लसूण सोलून घेतला, आणि हे 5-6 मिरच्या हिरव्या आणि थोडी कोथिंबीर लागणार. याचं फक्त आपल्याला बारीक वाटून करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं. हिरवं वाटण करून घेतलेलं आहे बिर्याणीचं. हे बघा असं वाटण करून घ्यायचं. मस्तपैकी वाटण झालेलं आहे. तर आता आपण ना तांदूळ उकळायला ठेवू. म्हणजे तांदूळ, चिकनला आपण अर्धा किलो तांदूळ घेतले, ते 10 मिनिटं भिजून धुवून ठेवले. मी 2 पाण्याने धुतले, 10 मिनिटं ठेवले, त्यामुळे ते असं झालेलं आहे बघा. 10 मिनिटं तांदूळ धुवून ठेवलेला आपण आता शिजवायचं आहे. त्याला टाकणार आहोत. तर थोडा वेलदोडा आहे हिरवा, थोडा त्रिफळ आहे, लवंग आहे, मोठा वेलदोडा आहे, दालचिनी, मिरा आहे, थोडं दगडफूल आहे, तमालपत्र हे स्वादानुसार, थोडं लिंबू टाकणार आहे आणि मीठ, आणि नंतर तेल. आता अर्धा किलो तांदूळ घेतले होते आपण, ते 10 मिनिटं धुवून सुकायला ठेवले, ते म्हणजे 10 मिनिटं ठेवले. त्याच्यानंतर आता हे अर्धा किलोला आपल्याला दुप्पट पाणी घेतले तांदूळ शिजवण्यासाठी. 80% शिजायचं म्हणून दुप्पट पाणी वापरायचं. त्याच्यासाठी आता प्रथम तेल टाकायचं, 1 चमचा तेल टाकायचं. याच्यामुळे कसं तांदूळ आपलं सुटसुटीत. तुम्ही तूप पण वापरू शकता. नंतर लिंबू टाकायचा, आणि हे खडे मसाले आपण मगाशी घेतलेले ते मीठ तुम्ही अजून स्वादानुसार वाढू शकता. आणि नंतर आपल्याला हा तांदूळ सोडायचा. हे बघा आपला आता भात झाला का बघू आपण. आपल्याला एवढाच भात शिजवायचा आहे, आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा. एवढाच भात शिजायचा आपल्याला. उकळून घ्यायचा आपल्याला. आपल्याला फक्त एवढाच याचा तुकडा होईना असा भाताचा एवढाच शिजवायचा. असा एवढा तुकडा झाला पाहिजे. आपला हा भात उकळून झालेला आहे. तर आपण आता चिकन शिजलं का बघू. आपलं चिकन पण शिजलं. किती सुंदर झाले बघा. हे बघा एकदम ज्युसिली झाले, एकदम छान. चिकन पण शिजलं का बघू. हे बघा चिकन पण शिजलं आपलं. चिकन, कारण आपले बिर्याणी शिजणार आहे, जास्त नाही शिजवायचं. असं अर्धा किलो चिकन हे शिजून घेतले. असं ते अर्धा किलो चिकनलाच आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेत. किती सुंदर शिजवलेला आहे. बिर्याणी परतायसाठी आपण हे 4 मोठे कांदे कापून घेतले. त्याच्यानंतर हा सुहाणी मसाले 5-5च्या 2 पुड्या आहेत, म्हणजे 10च्या 2 पुड्या. त्यात लाल तिखट थोडं लागणार आहे, थोडा जिरा आहे 2 चमचे, आणि खडा मसाला तुमच्या आवडीनुसार, आणि तमालपत्र, दगडफूल. परत त्याला खरडा केला हिरव्या मिरचीचा. कांदा तळून घेऊया आता. त्याच्यासाठी आपल्याला मोठे हे 4 चमचे तेल वापरायचं. 4 4
कांदा आपल्याला ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आणि थोडा आपल्याला वरून हरभऱ्याची बिर्याणी ना त्याच्यासाठी काढून ठेवायचा, मग नंतर आपल्याला मसाले परतायचे. रीतीने आपला ब्राऊन कांदा झालेला आहे, तर आपण हा काढून घ्यायचा निम्मा. आधी लाल तिखट टाकायचं, त्याच्यानंतर हा बिर्याणी मसाला सोडायचा, खडे मसाले टाकायचे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला आता हिरवं वाटण टाकायचं. हे चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनिटाचं तेल सुटेपर्यंत. आणि तेल सुटलं का मसाल्याला ते आपण गॅस कमी करायचं आणि आता आपल्याला चिकन टाकायचं याच्यामध्ये. आपण आता चिकन सोडून घेतलेलं. चिकन पण असं आपल्याला पसरून घ्यायचं मस्तपैकी. असं थोडं परतून घ्यायचं कारण याला पूर्ण मसाला लागला पाहिजे. थोडा गॅस फुल करायचा. आता आपण याच्यावर भात टाकणार आहे. आता आपल्याला याच्यावर तो टाकायचा. आपल्याला उरलेली कोथिंबीर टाकायची. खाली तवा पण ठेवू शकता, तव्यावर पण ठेवू शकता किंवा अशी पण आपण फक्त 10 मिनिटं ठेवायची. 10 मिनिटानंतर आपली बिर्याणी झाली. तर आपण आता झाकण ठेवूया. इथे आपली बिर्याणी झालेली आहे बघा. 10 मिनिटं आपण वाफेला ठेवली होती. तर मी तुम्हाला खाली पण दाखवते का कसली छान झाली हे बघा. एकदम मोकळी सरसरीत आणि एकदम सुंदर बिर्याणी झाली. तर आपण आता प्लेटीत काढूया. किती छान मसाला वगैरे किती सुंदर लागला.